आपण पाहत आहात SP न्यूज 57। नमस्कार, मी संजय पगारे। पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्या बातमीपत्रात। कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या 27 आरोपींवर गंगापूर पोलिसांची कारवाई। गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यामध्ये न्यायालयाने दिलेल्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपी विरोधात गंगापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे। प्रलंबित असलेल्या 35 वॉरंटपैकी 27 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चौस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे। न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशी मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी एसटी बसला आग, 38 प्रवाशांचा थरारक बचाव। छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीकडे निघालेल्या एसटी बसला प्रवासादरम्यान छत्रपती संभाजीनगरात अचानक आग लागली। बसमधील 38 प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली। ही घटना सकाळी 8 वाजता घडली आहे। मागून येणारे श्रीगोंदा येथील प्राचार्य अमोल नागवडे यांनी बसमधून धूर व आग निघत असल्याची सूचना चालकाला दिली। चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचे मात्र मोठे नुकसान झाले। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती, ग्रामीण पोलिसांचा विश्वासाची परतफेड उपक्रम। छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, IMEI ट्रॅकिंग आणि CIR प्रणालीच्या मदतीने सुमारे 22,74,000 किमतीचे 130 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत दिले। यासाठी विश्वासाची परतफेड या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कैलास शिल्प सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मोबाईलचे वितरण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, GC आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव उपस्थित होते। दिनांक 13 जून ते 17 जुलै 2026 या कालावधीमध्ये ग्रामीण पोलिसांनी 22,73,972 रुपये किमतीचे 130 मोबाईल शोधून काढले। यामध्ये 1 ॲपल, 17 ओप्पो, 30 विव्हो, 10 सॅमसंग, 17 रिअलमी, 28 रेडमी आणि 27 इतर कंपन्यांचे मोबाईल आहेत। हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले। मोबाईल हरवल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CIR पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी यावेळी दिले। पैठण येथे थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचे टाकीवर चढून आंदोलन। संत एकनाथ सचिन घायाळ शुगर कारखाना लिमिटेड कडील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे। जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली पवनराजे शिसोदे, सुभाष नवधर आणि संतोष खरात यांनी हे आंदोलन छेडले असून आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। थकीत ऊस बिल तत्काळ देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वैजापूर गंगापूर येथील शिबिर कार्यालय कार्यान्वित। वैजापूर येथील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना झाली असून त्या अंतर्गत वैजापूर व गंगापूर या 2 तालुक्यांचा समावेश यात करण्यात आला आहे। या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी शिबिर कार्यालय कार्यान्वित करण्यात आली आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वैजापूरचे संदीप निमसे यांनी कळवले। शिबिर कार्यालयाचे कामकाजाचे दिवस याप्रमाणे असणार आहेत। गंगापूर 1 महिन्यातील पहिला मंगळवार, लासूर 2रा मंगळवार, गंगापूर 2रा, 3रा मंगळवार, शिऊर बंगला 4था मंगळवार, वाळूज प्रत्येक शुक्रवार। वेळापत्रकाप्रमाणे शिबिराच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्याच दिवसाचे नियोजन कामकाजाच्या पुढील दिवशी करण्यात येणार आहे। याची नागरिकांनी नोंद घ्यावी। तरी नागरिकांनी शिबिर कार्यालय लायसन्स, वाहन हस्तांतरण, नवीन वाहन नोंदणी, वाहन तपासणी, परवाने व इतर सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले। या होत्या आजच्या काही निवडक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा SP न्यूज 57। धन्यवाद।